मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। 17 जुलैच्या रात्री शेतातील घरात घुसून 2 अज्ञात आरोपींनी दाम्पत्याला चाकू आणि विळ्यांचा दाग दाखवत लुटमार केल्याची घटना घडली। त्यानंतर विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास 2 आरोपींनी शेतातील घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला। आरोपीपैकी एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता। त्यामुळे दाम्पत्याला धमकावत मोबाईल फोन आणि 600 रुपये रक्कम हिसकावून घेतली। त्यानंतर दागिन्याची मागणी केली। दागिने नसल्याचे समजतात आरोपींनी दाम्पत्याला जवळील शेतात नेले। तेथे पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्यानंतर आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले। या प्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत लैंगिक अत्याचार, सामूहिक लैंगिक अत्याचार, दरोडा, घरफोडी, धमकीसह विविध गंभीर कलमान्वये अज्ञात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक, फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट तज्ञ, श्वान पथक आणि सायबर सेल्सने घटनास्थळी भेट घेऊन तपास सुरू केला। आरोपींचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पथकं स्थापन करण्यात आली असून तपास वेगाने सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अधिक अपडेट्ससाठी महा आवाज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। मी निवृत्ती सोपान बारंबे, राहणार दुधलगाव बुद्रुक। माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितले की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहे। आणि मग त्यांनी टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन।